आणि यालाच तुकोबाराय म्हणतात की राम म्हणता रामची होईजे, पदी बैसोनी पदवी घ्यायचे. राम म्हणता रामची होईजे, पदी बैसोनी पदवी घ्यायचे. ज्ञानोबा काय म्हणतात बघा या जीवाबद्दल बोलताना, की तो परमात्माची परी दुसरा, तो परमात्माची परी दुसरा, अहंकार निद्रा निदसुरा, स्वप्नीचे वरभरा संतोषे शिने. जीव हा परमात्माच आहे, जीव हा परमात्माच आहे, परंतु तो अहंकाराच्या निद्रेत घोरतोय म्हणून तो जीव झालाय. अन्यथा हा जीव परमात्माच आहे, परंतु तो अहंकाराच्या निद्रेत घोरतोय म्हणून जीव आहे. तो परमात्माची परी दुसरा, अहंकार निद्रा निदसुरा, स्वप्नीचे वरभरा संतोषेशिने. जीव हा परमात्माच आहे, जीव हा रामच आहे, पण हा जीव हाच राम अहंकारात मिसळलाय म्हणून बट्टेबाज आहे. हा अहंकार घालव ना निरंतर रामनामाने, अहंकार गेले खाली शुद्ध राम होतो. तुम्हीच राम होता. याला तुकोबाराय म्हणतात की राम होता राम म्हणत, याला तुकोबाराय म्हणतात राम म्हणता रामची होईजे, पदी बैसोनी पदवी घ्यायची. राम म्हणता रामची होईजे, पदी बैसोनी पदवी घ्यायची. गीतेच्या ज्ञानेश्वरीच्या 8व्या अध्यायात 3 शब्द आलेत, आदिदैव, आदिभूत आणि आदियज्ञ. आदिभूत म्हणजे आपलं शरीर, आदिदैव म्हणजे जीव, आणि आदियज्ञ म्हणजे शुद्ध परमात्मा. ज्ञानोबा लिहित आहेत की आदिदैवादिभूत तेही मी चिकीर समस्त, परी पंधरे किडाळा मिळत काय साके नव्हे. भगवंत म्हणतात की आदिदैव आदिभूत अर्थात हे शरीर हा जीव मीच आहे, अर्थात भगवंतच आहे, परंतु शुद्ध सोन्यात जर बट्टा घातला तर सोने बट्टेबाज होतं. शुद्ध सोन्यात बट्टा घातला सोनं बट्टेबाज होतं. तसं शुद्ध परमात्म्यात अहंकार मिसळला की परमात्माही बट्टेबाज होतो. आणि मग हा अहंकार घालवा ना, रामनामाने अहंकार घालवा. राम म्हणता काम क्रोधाचे धन, होय अभिमान देशोधडी. रामनामाने अहंकार घाला, हृदयातला अहंकार गेला, शरीरातला अहंकार गेला, खाली राम उरतो, तुम्ही देव बनता. आणि मग देवातून तुमच्यात फक्त अहंकाराचा अविद्येचा पडदा आहे. ज्ञानोबा लिहित आहेत अविद्येची जवनिक फिटे आणि भेदभावाची अवधी तुटे. मग मनो एक होऊन आटे, तरी काय दोन होती. अविद्येची जवनिक फिटे, भेदभावाची अवधी तुटे. अविद्या अर्थात अहंकार. भगवंतानी आमच्यामध्ये अहंकाराचा पडदा आहे, अविद्येचा पडदा आहे. भगवंत जसे नवरा बायको असतात, लग्नामध्ये अंतरपाठ असतो दोघांच्या मध्ये, तसं भगवंतानी आमच्यामध्ये हा अंतरपाठ आहे, पडदा आहे. कोणता? अहंकाराचा अर्थात अविद्येचा. आता हा अहंकाराचा अविद्येचा पडदा ओढून बाजूला काढला की भगवंत उघडा होतो, आमच्या समोर येतो, आणि भगवंतानं आम्ही एक होतो. जोपर्यंत अहंकार आहे तोपर्यंत भगवंतानं आम्ही वेगळे, पण अहंकाराचा पडदा ओढून काढला आमच्या आणि भगवंताच्या मधला, तर भगवंत आमच्या समोर येतो, अर्थात आम्हीच भगवंत होतो. आधी आम्ही दोन आहेत अहंकारामुळे, पण अहंकार गेला की भगवंतानं आम्ही एकच होतो, आम्हीच देव होतो, आम्हीच राम होतो. याला तुकोबाराय म्हणतात की राम म्हणता रामची होईजे, पदी बैसोनी पदवी घ्यायचे. ते ज्ञानोबा सांगतात की अविद्येची जवनिक पिटे आणि भेदभावाची अवधी तुटे. मग मनो एक होऊन आटे, तरी काय दोन होती. हा जो देवातून आमच्यात भेदभाव आहे, देव वेगळा आम्ही वेगळा, तो अविद्येच्या जवनिकेमुळे अर्थात अहंकाराच्या पडद्यामुळे. हा अहंकाराचा पडदा ओढून काढा ना, देवाच्या आणि आमच्यामधला रामनामानं पडदा ओढून काढा. देव आमच्या समोर येतो, आम्हीच देव होतो, आम्हीच देव होतो. ज्ञानोबा लिहितात की पै केसाचा गुंडाळा वरी ठेवली स्फटिक शिळा. पै केसाचा गुंडाळा वरी ठेवली स्फटिक शिळा.
एक काचेचा तुकडा घ्या आणि त्याच्याखाली केस मांडा, किंवा केस घ्या आणि त्याच्यावर काचेचा तुकडा मांडा, किंवा लॅबोरेटरीमधली ग्लास स्लाईड असते ती मांडा, काही मांडा. केस आहे त्याच्यावर काच मांडा पारदर्शक. आता अखंड काच आहे, पण तिच्याखाली केस आल्यामुळं ती काच तुटल्यासारखी दिसते, काच तुटल्यासारखी फुटल्यासारखी दिसते. आता केस हळूच ओढून काढा, ती काच पण अखंड दिसते. काच अखंड दिसते, ती काच अखंडच आहे, फुटलेली नाहीच आहे. तिच्याखाली केस आलाय म्हणून दुबंगल्यासारखी दिसते. तसं जीव हा देवच आहे, पण अहंकारामुळं देवापासून वेगळा दिसतो. हनुमंतानं लिहितात की तीवीची अहम भाव जाय ऐक्य ते आधीची आहे, हेची साच जेत होय तो आधी यज्ञ मी. ऐक्य ते आधीचे आहे. देवाता आमच्यात मूळचंच ऐक्य आहे, पण भेद का आला तर अहंकारामुळं. मग अहंकार जाळा ना रामनामाने. मग ज्ञानोबा लिहितात की तीवीची अहम भाव जाय ऐक्य ते आधीची आहे, हेची साच जेत होय तो आधी यज्ञ मी. जीव हा देवाचा आहे, पण देवात आणि जीवात अहंकाराचा पडदा आलाय. रामनामानं अहंकाराचा पडदा ओढून काढा किंवा जाळून टाका. देव तुमच्या समोर येतो. नवे नवे तुम्हीच देव बनता. वेगळा देव प्राप्त करण्याची गरज नसते. देवातून तुमच्यात मूळचंच ऐक्य, फक्त अहंकारामुळे भेदभाव आलाय. आणि मग ज्ञानोबा म्हणतात की तीवीची अहम भाव जाय ऐक्य ते आधीची आहे, हेची साच जेत होय तो आधी यज्ञ मी. जीव देवच आहे, जीवातून देवात मूळचंच ऐक्य. नवे नवे जीव हा देवच आहे, पण अहंकारामुळे वाद आला आहे. अहंकार जाळला की तुम्ही साक्षात राम आहेत. अहंकार जाळा तुम्ही राम होता. राम म्हणता रामच होईजे, पदी बसविनी पदवी घ्यायचे. आमचं शरीर एक भावलंय आणि याला अविद्येच्या चिंधेने गुंडाळलंय. ज्ञानोबा लिहित आहेत, अविद्येच्या चिंधिया गुंडोनी जीव वाहुलिया, खेळवी तसे तिगुनिया अहंकार रज्जू आहे. खेळवी तसे तिगुनिया अहंकार रज्जू. आमचं शरीर एक भावलंय, याला अविद्येच्या चिंध्यानं कपड्यानं गुंडाळलंय आणि अहंकाराची दोरी या जीवरूपी भावल्याला हलवते. मी 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 अहंकार म्हणजे तरी काय? मी देहाने देह संबंधनी माझं. जगात सत्य आहे, मी देह आहे आणि देह संबंधनी माझं, हा अहंकार असतो. आणि जगात मिथ्या आहे, मी देहनुसार आत्मा आहे, अशा बोधावर आरूढ होणं म्हणजे अहंकार जाणं, माया जाणं, अविद्या जाणं. तर उभ्या आयुष्यात आम्हाला करायचं काय? तर मी आणि माझं घालवायचं. ज्याने मी आणि माझं घातलंय तो संन्यासी असतो, तोच संत असतो, तोच देव असतो. मी तू हे भाष नेणे माझे काहीच न मने, सुख दुःख भोगणे नाही जया. ज्ञानोबा. मी तू हे भाष नेणे माझे काहीच न मने. जसं मी आणि माझं गेले तो देव असतो, तो संन्यासी असतो. आणि मी माझी आईची आठवण विसरले जयाचे अंतकरण पार्था तो संन्यासी जा निरंतर. ज्याचं मी आणि माझं गेली याची सेन करी न पवतात साडन धरी, जो सुनिश्चळी अंतरू मेरू जैसा. आणि मी माझी आईची आठवण विसरले जयाचे अंतकरण पार्था तो संन्यासी जाण निरंतर. गेली याची सेन करी न पवता साडन धरी. गेले तर गेले, आलं तर आलत नाही आलं. अर्थात जो विरक्त आहे आणि ज्याचं मी आणि माझं गेलंय, अर्थात अहंकार गेलाय, तो संन्यासी असतो, तो देव असतो, तो संत असतो. आणि मग मी आणि माझं घालवायचं म्हणजे अहंकार घालवायचा आहे. देवाने हा अहंकार आडवा लावलाय. स्वमायेचे आडवस्त्र लावणी एकळा खेळवी सूत्र, बाहेरी नटे छायाचित्र. लक्ष 84. स्वमायेचे आडवस्त्र लावणी एकटा काय केले भगवंतानी? आमच्यात आणि त्याच्यात अहंकाराचा पडदा लावलाय, मायेचं वस्त्र लावलंय. ही माया म्हणजेच अहंकार. ही माया अहंकार आमच्यामध्ये घातली. स्वमायेचे आडवस्त्र लावणी एकटा खेळवी सूत्र, बाहेरी नटे छायाचित्र. लक्ष 84. देवानी तुमच्यात आणि देवात हे मायेचं अहंकाराचं वस्त्र मुद्दा म्हणून लावलंय आणि या मायेच्या वस्त्राच्या आड तो लपलाय. स्वमायेचे आडवस्त्र
लावणे एकटा खेळवी सूत्र. जीवात आणि देवात हे मायेचं अहंकाराचं एक वस्त्र आहे, ते आडवं आलं आहे. फक्त हे वस्त्र वडून काढायचे आणि रामनामानं हे वस्त्र वडता येतं. अहंकाराचं वस्त्र किंवा जवनिक रामनामानं वडता येतं किंवा जाळता येतं. अर्थात हा अहंकार रामनामाने जाळता येतो, जो देवाच्या नामच्या मध्ये आला आहे. अहंकार गेला, तुका म्हणे देव झाला, तुम्हीच देव असता, वेगळा देव प्राप्त करण्याची गरज नसते. म्हणून मोक्ष आम्ही जो भोगतो तो मोक्ष म्हणजे तरी काय? अहंकारासहित मनाचा मनपणा नाहीसा होणं हाच मोक्ष असतो. अहंकारासहित मनाचा मनपणा नाहीसा होणं हाच मोक्ष. आणि म्हणून तुकोबाराय बोलतात की अहंकार गेला, तुका म्हणे देव झाला. अहंकार गेला, तुका म्हणे देव झाला. तुकोबारायने मोक्षाची केलेली व्याख्या. धनाबारा हीच व्याख्या करतात मोक्षाची. तैसे मनपण मुद्दल जाय मग अहंभावाधिक की आहे, म्हणून शरीरेची ब्रह्म होय अनुभवितो. जसं मनच मुद्दल गेले तर मनात वास करणारा अहंकार आपाप जातो. जसं गरोदरबाई मेली, तिच्यातला गर्भ आपाप मरतो, त्याला वेगळं मारायची गरज नाही. तसं मन मेलं की मधला अहंकार आपाप मरतो आणि अहंकार मरणं हीच मुक्ती असते. आणि म्हणून अहंकारासहित मनाचा मनपणा नाहीसा होणं, अहंकारासहित मनाचा मनपणा नाहीसा होणं हाच मोक्ष आहे. तसे मनपण मुद्दल जाय मग अहंभावाधिक की आहे, म्हणून शरीरेची ब्रह्म होय अनुभवितो. अर्थात अहंकार जाणं हीच मुक्ती आहे. नाथ महाराज हीच व्याख्या सांगतात. देहांतेचे दडपण त्याची बद्धतेचे लक्षण, देहांतेचे निरसन मुक्तता जाण नावताय. देहांत धरून ठेवणं हे बंधन आहे आणि देहांत जाणं हीच मुक्ती. देहांतेचे निरसन, निरसन म्हणजे जाणे, देहांकार जाणे हीच मुक्ती. देहांतेचे निरसन मुक्तता जाण नावताय. आणि म्हणून हा अहंकार ही अंतमनात वास करते. म्हणून अहंकारासहित मनाचा मनपणा नाहीसा होणं हाच मोक्ष असतो. आणि म्हणून असं म्हटलं की मन येव मनुष्यानाय कारणबंध मोक्ष. मन येव मनुष्यानाय कारणबंध मोक्ष. मनुष्याला बंधनात घालणं आणि बंधनातून सोडवणं हे काम मनाचं आहे. जोपर्यंत मन जिवंत आहे आणि मनातील अहंकार जिवंत आहे तोपर्यंत तुम्ही संसार बंधनात अडकणारच. आणि मन आणि मनातला अहंकार गेला की तुम्ही संसार बंधनातून सुटणार. तीच मुक्ती असते. मन येव मनुष्यानाय कारण बंध मोक्ष. तुमचं संसार बंधन आणि संसारातून मुक्ती हा खेळ सगळा मनाचा आहे आणि मनात वास करणाऱ्या अहंकाराचा आहे. आणि म्हणून अहंकारासहित मनाचा मनपणा नाहीसा करणं हाच मोक्ष आहे. म्हणून उभ्या आयुष्यात तुम्ही आम्हाला काय करायचं आहे तर अखंड रामनामानं हा अहंकार जाळायचा आहे आणि मनाला मारायचं आहे. मन कशाने मरतं? रामनामानं. रामकृष्ण नामे उन्मनी साधली तयासी लाधली सकळ सिद्धी. रामकृष्ण नामानं मनाचं उन्मन होतं, मन मरतं. रामकृष्ण नामाने अहंकार मरतो. कारण मन मेले की मनाच्या आत वास करणारा अहंकार आपाप मरतो. अहंकार मनात वास करतो. मग रामनामानं तुम्ही अहंकार मारा, मन मारा. हृदयात राम उभा आहे, रामाच्या बाजूला अहंकार उभा आहे. निरंतर रामनामानं हा अहंकार मारा. अहंकार मेला की हृदयात फक्त राम उरतो, तो शुद्ध राम असतो. तो शुद्ध राम तुम्ही बनता. तुम्ही राम कशाने झाले? रामनामानेच झाले. कसे? तर रामनामाने अहंकार मारला, आता फक्त हृदयात राम उरला आणि तुम्हीच राम झाले. मग तुम्ही राम झाले कशाने? तर रामनामाने झाले. आणि म्हणून महाराज म्हणतात की राम म्हणता रामाची होई जय पदी वैश्वनी पदवी घ्यायची. राम म्हणता रामाची होई जय पदी वैश्वनी पदवी घ्यायची. आणि म्हणून परमार्थ 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 म्हणजे काय? दुसरं तिसरं नाही, काही नाही आहे. परमार्थ म्हणजे काय? तर अहंकार आणि विषय वासना घालवण्यासाठी आयुष्यभर केलेली रामनामाची साधना म्हणजेच परमार्थ. काय परमार्थ? अहंकार आणि विषय वासना घालवण्यासाठी आयुष्यभर केलेली रामनामाची साधना म्हणजेच परमार्थ. काही मिळवणं म्हणजे परमार्थ नव्हे, तर नको ते घालवणं म्हणजे परमार्थ. आणि नको ते आहे अहंकार आणि विषय वासना. यासाठी चिकाटी हवी, रामनामाची चिकाटी हवी. जीवाचं रान करावं लागतं रामनामासाठी, तेव्हा तुम्हाला राम बनता येतं. क्रिकेटची वर्ल्ड कपची मॅच चालू आहे, फायनल मॅच. दोन्ही टीम जीवाचं रान करतात. वर्ल्ड कप आहे.
सगळ्यात भारी खेळ जगात क्रिकेट मानला जातो आणि वर्ल्ड कपची मॅच आणि ती फायनल. आमनेसामने 2 टीम उभ्या आहेत, दोन्ही टीम जीवाचं रान करतात, तेव्हा कोणीतरी एक जिंकतं. का जिंकलं वर्ल्ड कप? जीवाचं रान केलं. तसं रामनामासाठी जीवाचं रान करा, तुम्ही राम जिंकता, तुम्ही राम होता. राम बनण्यासाठी किंवा राम घोकण्यासाठी जीवाचं रान करावं लागतं. तुका म्हणे करा आयुष्याचे मोल, तुका म्हणे करा आयुष्याचे मोल, नका वेचू बोल नामे विना. तुम्हाला आयुष्याचं मोल करायचं आहे, अर्थात तुम्हाला राम बनायचं आहे, तर एकही वायफळ शब्द तुमच्या तोंडातून निघता कामा नये. इतका राम घोका. तुका म्हणे करा आयुष्याचे मोल, नका वेचू बोल नामे विना. हरिनामाशिवाय एकही वायफळ शब्द तोंडातून निघू देऊ नका. सातत्यानं राम घोका, तुम्ही रामच व्हाल, रामच व्हाल. गोविंद गोविंद मना लागली या छंद, लावी मना पिशे गोविंदाची. आता बोलण्याची नाही देवाविना काही. देवाशिवाय दुसरं बोलायचंच नाही, आलतू फालतू लोकात बसायचंच नाही. जे रामनाम घेत नाहीत त्यांच्यात जायचंच नाही, मिसळायचंच नाही. जे रामनाम घेतात त्यांच्यात मिसळायचं, ते थोडंसं गरज असेल तर. अन्यथा आपल्या एकांतामध्ये राम घोकायचं. आवडी विठ्ठल गायजे एकांती, अलभ्य ते येती लाभ करा. आवडीने रामनाम विठ्ठलनाम घोका, अलभ्याचे लाभ आपाप तुमच्या घरात येतात. आणि अलभ्य लाभ काय असतात? आलतू फालतू वस्तूची प्राप्तीची नाही आहे. संसारी वस्तूची प्राप्ती म्हणजे अलभ्य लाभ नाही आहे. लेकरं झाले, बायको मिळाली, गडगंजे पैसा मिळाला, हे अलभ्य लाभ नाही आहेत. अलभ्य लाभ काय आहेत? अलभ्य लाभ आहे विवेक, अलभ्य लाभ आहे वैराग्य, अलभ्य लाभ आहे सद्गुरूची भेट, अलभ्य लाभ आहे आत्मज्ञानाची प्राप्ती, अलभ्य लाभ आहे मुक्तीची प्राप्ती, अर्थात भगवंताची भेट, भगवत स्वरूप बनणं, हा अलभ्य लाभ आहे. अलभ्य लाभ आहे संतपदाची प्राप्ती. आणि म्हणून विवेक, वैराग्य, श्रीगुरूची भेट, आत्मज्ञान, मुक्ती, हरिपद, संतपद हे अलभ्य लाभ आहेत. त्यात राम बनणं हा सर्वात मोठा अलभ्य लाभ आहे. हरिपद आणि संतपद हे अलभ्य लाभ आहे. हरिपद संतपद एकच असतं. थोडंसं संतपद हरिपदापेक्षाही मोठं आहे, पण एकच गरीत धरून चला. या जगात सर्वात अलभ्य लाभ काय तर हरिपद किंवा संतपद. आणि हरिपद संतपद तुम्हाला रामनामानं मिळतं. रामनामानं तुम्ही रामच बनता. आणि म्हणून तुम्हाला राम बनायचं आहे, जीवाचं रान करावं लागतं. कशासाठी? राम घोकण्यासाठी. आयुष्यभर राम घोका. मी बोललो वर्ल्ड कपची फायनल मॅच आहे, टीम समोरासमोर आहेत. जिंकण्यासाठी दोन्ही टीम जीवाचं रान करतात, कुणीतरी एक जिंकतं. राम बनण्यासाठी जीवाचं रान करावं लागतं. त्या क्रिकेट मॅचसारखं आयुष्यभर राम घोकावं लागतो, तोंडावर पडू पडू. राम घोकला, रामनामानं हृदयातील अहंकार जळतो. रामनामानं हृदयातील अहंकार जळतो, हृदयात फक्त शुद्ध राम उरतो आणि तुम्ही शुद्ध राम बनता. तुम्ही शुद्ध राम कशाने झाले? रामनामाने झाले. आणि म्हणून महाराज म्हणतात की राम म्हणता रामची होईजे, पदी बैसोनी पदवी घ्यायचे. राम म्हणता रामची होईजे, पदी बैसोनी पदवी घ्यायची. लक्षात. आता तुम्ही रामनामानं राम झालेत, पण कसे झाले? त्याची प्रक्रिया काय? रामनामानं राम झाले, पण प्रक्रिया काय काय? कसे कसे राम झाले? तर तुकोबर आहे का अभंगातून सांगतायत की शरला सागर गंगा ओगी मिळे, आपणची खेळे आपणाशी. शरला सागर गंगा ओगी मिळे, आपणची खेळे आपणाशी. या संसाराचा असा एक नियम आहे की जी वस्तू जिथून निघाली आहे ती तिथं परत आल्यावर स्थिरावत असते. उदाहरणार्थ तुम्ही पंढरपूरला निघालेत, पिशवी घेतली, पत्नीला म्हणाले मी येतो ग पंढरपुराहून. लागले पंढरीच्या वाटेला, चला 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 पंढरीला जायचं आहे. पंढरपूरला गेले, पांडुरंगाचं दर्शन घेतलं, चंद्रभागेचं स्नान केलं, पांडुरंगाचं दर्शन घेतलं, फराळ केला, जेवण केलं. पुन्हा चला 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 गावी जायचे. बसस्टँडला गेले, एस टी पकडली, गावी आले, घरी आले, पिशवी टेकवली, तुम्ही बसले घरी, तुम्ही स्थिरावले. तुम्ही पंढरपुरात गेले, तिथं स्थिरावत नाहीत,
बसस्टँडला गेले स्थिरावत नाहीत, वापस निघाले स्थिरावत नाहीत. तुम्ही स्थिरावता कुठं? तर घरी येऊन पिशवी टेकवली तेव्हा तुम्ही स्थिरावता. अर्थात तुम्ही घरून निघाले आणि घरी आल्यावर स्थिरावले. याचा अर्थ जी वस्तू जिथून निघते ती तिथं परत आल्यावर स्थिरावत असते. तुकोबाराय हे सांगतात की क्षराला सागर गंगा उगी मिळे, आपणची खेळे आपणाशी. उन्हाळ्यात सूर्याच्या प्रखर उष्णतेने समुद्राचं पाणी वाफेच्या रूपात शोषून घेतलं जातं. ही वाफ आकाशात उंच जाते आणि पावसाळा सुरू झाला या वाफेला थंड हवा लागली तिचे ढग बनतात किंवा थंड हवा लागले ते ढगाचं पाऊस पडतो आणि हा पाऊस नद्यामार्फत पुन्हा समुद्राला येऊन मिळतो. समुद्राचं पाणी समुद्रातून निघाले आणि समुद्राला परत येऊन भेटले तेव्हा ते पाणी स्थिरावले. याला तुकोबाराय म्हणतात की क्षराला सागर गंगा उगी मिळे, आपणची खेळे आपणाशी. समुद्राचं पाणी वाफेच्या रूपात समुद्रापासूनच निघले सूर्याच्या प्रखर उष्णतेमुळं. ती वाफ वर गेली, तिचे ढग बनले, तिला थंड हवा लागली की पाऊस पडला. हा पाऊस नद्याच्या मार्फत समुद्राला येऊन मिळाला, पाणी समुद्राला येऊन मिळालं. म्हणजे समुद्राचं पाणी निघाले समुद्रापासून पुन्हा समुद्रालाच येऊन मिळाले तेव्हा ते स्थिरावले. इथे समुद्र एक प्रकारे स्वतःसोबतच खेळत असतो. तसं देवही एक प्रकारे स्वतःसोबतच खेळत असतो. आपलं मन निघाले परमात्म्यापासून. आमचं मन हा भगवंत आहे. भगवद्गीतेच्या 11 अध्यायात त्याची साक्ष देत आहेत. नरमारा लिहित आहेत, इंद्रिया माझी 11 ते मन मी जाणावे, भूता माझी स्वभावे चेतना मी. इंद्रिया माझी 11 ते मन मी जाणावे, भूता माझी स्वभावे चेतना मी. 10 इंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय आणि 11 मन हे एक इंद्रिय. ते मन जे आहे भगवान म्हणतात ते मी आहे. मन राम आहे, मन कृष्ण आहे, मन पांडुरंग आहे. इंद्रिया माझी 11 ते मन मी जाणावे, भूता माझी स्वभावे चेतना मी. प्राणीमात्रात असलेली चेतना मी आहे. इंद्रियात 11 इंद्रिय असलेलं मन मी आहे. अर्थात मन भगवंत आहे. हे मन भगवंतापासून निघतं. तुमच्या आमच्या आत गुप्त रूपानं वास करतं. पण जेव्हा हे आमचं मन परत जाऊन भगवंतात कायमचं लीन होईल, भगवंताच्या चरणावर त्या मनाची कायमची आत्यंतिक निवृत्ती होईल, तेव्हा ते भगवंताच्या चरणावर किंवा भगवंताच्या आत्मस्वरूपात कायमचं स्थिरावतं आणि याला मुक्ती म्हणतात. आणि म्हणून मी बोललो की अहंकार असेल मनाचा मनपणा नाहीसा होणं हाच मोक्ष असतो. समुद्राचं पाणी समुद्रापासून निघाले वाफेच्या रूपात, पण हेच पाणी समुद्राला येऊन परत मिळाले आणि स्थिरावले. तसं आमचं मन भगवंतापासून निघाले, हे परत भगवंताला जाऊन मिळतं, भगवंताच्या चरणावर कायमचं लीन होतं, नाश पावतं, तिथं त्याची आत्यंतिक निवृत्ती होते, तेव्हा ते तिथं स्थिरावतं भगवंताच्या आत्मस्वरूपात. ही मुक्ती असते. म्हणजे समुद्राचं पाणी समुद्रापासून निघाले, समुद्राला परत मिळाले तेव्हा स्थिरावले. मन भगवंतापासून निघाले, भगवंताला जाऊन मिळाले, कायमचं भगवंताच्या चरणात लीन झाले, तिथं आत्यंतिक निवृत्ती झाली मनाची, तिथं स्थिरावले. आणि त्याचं स्थिरावणं ही मुक्ती असते. त्याचं स्थिरावणं ही मुक्ती असते. आणि मग तुकोबाराय दाखला देत आहेत की क्षराला सागर गंगा उगी मिळे, आपणची खेळे आपणाशी. समुद्र एक प्रकारे स्वतःसोबत खेळत असतो, तसं भगवंतही स्वतःसोबत खेळत असतो. कारण मन हे भगवंत आहे. मन हा भगवंत आहे. मन भगवंतापासून निघतं आणि ते परत जाऊन भगवंतात कायमचं लीन होतं, तेव्हा ते मन स्थिरावतं. आणि मनाचं हे भगवंताच्या चरणावर कायमचं लीन होणं, कायमचं स्थिरावणं ही मुक्ती असते. आणि मुक्ती म्हणजे तुम्ही देव होता, तुम्ही राम होता. मन भगवंताच्या पायावर नेऊन लीन करणं, तिथं आत्यंतिक निवृत्ती करणं, यासाठी रामनाम गोकावं लागतं. त्याशिवाय कसं होईल? मग इथं झालं काय? रामनामानंच मन तुम्ही भगवंताच्या चरणापर्यंत नेलं, तिथं लीन केलं, त्याचं उन्मन झालं रामनामानं. तेच ज्ञानोबा म्हणतात की रामकृष्ण नामे उन्मनी साधली, तयाशी लादली सकळ सिद्धी.
रामकृष्ण नामानं मनाचं उन्मन होतं, मन मरतं. हे मन अंतर्मुख होऊन, रामनामानं मन अंतर्मुख होऊन हृदयस्थ रामाला भेटतं. जेव्हा तुम्ही रामनाम घेता तेव्हा मनाची अंतर्मुखता साधते. अंतर्मुख झालेलं मन हृदयस्थ रामाला भेटतं. मन आणि हृदयस्थ राम यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभते. आणि ज्यावेळेस तुम्ही निरंतर रामनाम घेता त्यावेळेस मने निरंतर कायमचं स्थिरावलेलं असतं. ते रामाच्या शरणावर कायमचं लीन होतं. तिथं त्याचं उन्मन होतं. मन तिथं मरतं, नाहीसं होतं. अर्थात भगवंताच्या चरणात कायमचं लीन होतं. आणि तर मनाचा मनपणा नाहीसा होणं ही मुक्ती असते. आणि म्हणून अहंकार असेल मनाचा मनपणा नाहीसा होणं हाच मोक्ष आहे. तिन्ही महासंतांनी याच व्याख्या केल्यात. तुकोबाराय बोलले अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. अहंकार जाणं हीच मुक्ती. त्याचे मनपण मुद्दल जाय मग अहम भावाधिक किया आहे म्हणून शरीराची ब्रह्म होय अनुभव येतो. ज्ञानोबराय मुक्तीची व्याख्या अहंकार जाणं हीच मुक्ती. नाथ महाराज देहंतेचे दडपण त्याची बद्धतेचे लक्षण देहांतेचे निरसन मुक्तता जाण नावत आहे. देहांता जाणं हीच मुक्ती आहे. अर्थात अहंकार असेल मनाचा मनपणा नाहीसा होणं हीच मुक्ती आहे. आणि म्हणून नाथ महाराज बोलतायत एका ओळीतून भागवतामध्ये की एकदा भागे नारायण स्वय झाला जनार्दन. एकदा भागे नारायण स्वय झाला जनार्दन. मन बुद्धी चित्त अहंकार भिन्न चतुर्धा जाण विभागला. मन बुद्धी चित्त अहंकार या चारही गोष्टी नारायण तत्वापासून निघतात. आणि या चारही गोष्टी जेव्हा परत जाऊन नारायण तत्वात विलीन होतात याला मुक्ती म्हणतात. एकदा भागे नारायण स्वय झाला जनार्दन. मन बुद्धी चित्त अहंकार भिन्न चतुर्धा जाण विभागला. मन बुद्धी चित्त अहंकार या चारही गोष्टी नारायण तत्वापासून निघतात आणि परत जाऊन नारायण तत्वात विलीन होतात. तेव्हा ते स्थिर होतात. आणि नारायण तत्वात विलीन होणं ही मुक्ती असते. अर्थात मन बुद्धी चित्त अहंकार चैतन्यापासून नारायण तत्वापासून निघालेत. आणि या चारही गोष्टी जेव्हा नारायण तत्वाला जाऊन भेटतील तिथं कायमचं लीन होतील. तिथं त्यांची अत्यंतिक निवृत्ती होईल ही मुक्ती असते. आणि म्हणून ज्ञानोबरायची साक्ष देत आहेत. माऊली लिहित आहेत तैसे संकल्पनी काढिले जयाचे मनचे चैतन्य झाले. त्याने एकदेशी परी व्यापिले लोकत्रय. नीट ऐका होया. तैसे संकल्पनी काढिले जयाचे मनचे चैतन्य झाले. त्याने एकदेशी परी व्यापिले लोकत्रय. तो एकदेशी शहरात आहे पण त्रैलोक व्यापून असतो. कोण? ज्यांनी संकल्पातून मन काढले आणि चैतन्यात विलीन केले. जयाचे मनची चैतन्य झाले. अर्थात मनाचं चैतन्य होणं हीच मुक्ती आहे. चित्ताचं चैतन्य होणं हीच मुक्ती आहे. चित्ताचे चैतन्य झाले तिथं यातायात निमाले घनानंद. बरोबर आहे. मनाचं चैतन्य झाले चित्ताचं चैतन्य झाले. बुद्धी परतोनी पाठमोरी ठाके आणि आपणच आपण अशी देखे आणि देखत खेळ ओळखे मने ते तत्व मी. बुद्धी ती म्हणते मी उगाचच विषयाकडे धावते. सहज मागं ओढून पाहिलं तिला परमात्मा दिसतो. ती बुद्धी म्हणते परमात्मा मी आहे. मी काय विषयाकडे धावते. परतोनी पाठमोरी ठाके आणि आपणच आपण असे देखे देखत खेळ ओळखे मने ते तत्व मी. बुद्धी म्हणते मी विनाकारण वेळी झाले. विषयाच्या संगती पसरू होत असे मती ते स्थिर होईल मागोती आत्मस्वरूपी. मी उगाचच विषयाकडे धावते. मागं वळून पाहिलं तर परमात्मा दिसतो. ती म्हणते अरे परमात्मा तर मी आहे. परतोनी पाठमोरी ठाके आणि आपणच आपण असे देखे देखत खेळ ओळखे मने ते तत्व मी. बुद्धी माघारी फिरते तत्वात ब्रह्मात जाऊन विलीन होते. बुद्धीचं ब्रह्मात विलीन होणं हीच मुक्ती असते. आता राहिला अहंकार. जयाचे अहम विश्रामे आत्मरूपे. येण्याची सत्कर्मे अशेषे अज्ञान विरमे जयाचे अहम विश्रामे आत्मरूपे. ज्याचं अहम ज्याचा अहंकार आत्मस्वरूपात विलीन होतो हीच मुक्ती असते. आणि मग चित्ताचं चैतन्य होणं मनाचं चैतन्य होणं बुद्धीचं चैतन्य होणं अहंकाराचं चैतन्य होणं या चारही गोष्टी चैतन्यात विलीन होणं ही मुक्ती असते. या चारही गोष्टी म्हणजे अंतःकरण चतुष्टय. आणि हा सगळा अंतःकरण चतुष्टय चैतन्यात विलीन होणं ही मुक्ती आहे. हा अंतःकरण चतुष्टय या चारही गोष्टीला म्हणून अंतःकरण चतुष्टय म्हणतात. हा अंतःकरण चतुष्टय नारायण तत्वापासून निघाला आहे. आणि जेव्हा हा अंतःकरण चतुष्टय नारायण तत्वाला जाऊन मिळतो कायमच्या नारायण तत्वात लीन होतो ही मुक्ती असते. म्हणून चित्ताचं चैतन्य होणं हीच मुक्ती आहे.
मनाचं चैतन्य होणं हीच मुक्ती आहे, बुद्धीचं चैतन्य होणं हीच मुक्ती आहे, अहंकाराचं चैतन्य होणं हीच मुक्ती आहे, या चारही गोष्टी चैतन्यात लीन होणं हीच मुक्ती आहे. या चारही गोष्टीची भगवंताच्या चरणावर आत्मस्वरूपात नारायण तत्वात अत्यंतिक निवृत्ती होणं हीच मुक्ती आहे. अंतःकरण चतुष्टयाचं नारायण तत्वात अत्यंतिक निवृत्ती होणं हीच मुक्ती आहे. मग यात प्रमुख मन आहे. सकळ इंद्रिया मन हे प्रधान, तीही धरी ध्यान विठोबाचे. मन प्रधान आहे या चार गोष्टीत, आणि मनात अहंकार वास करतो. मग अहंकार मारा ना, रामनामाने अहंकार मरतो, मनही मरतंय. रामकृष्ण नामे उन्मनी साधली, तयाशी लादली सकळ सिद्धी, वैराग्य सिद्धी वगैरे सगळ्या सिद्ध्या मिळतात, तो देव होतो. मग रामनामानं मन मारलं, आतला अहंकार मरतो. जशी गरोदरबाई मेले, आतला गर्भ वेगळा मारायची गरज नाही, तसं मन मेलं, आतला अहंकार वेगळा मारायची गरज नाही. मन मेले की अहंकार मरतो. मन रामनामानं मरतं, मन रामनामानं मरतं. रामकृष्ण नामे उन्मनी साधली, अहंकार रामनामानं मरतो. राम म्हणता काम क्रोधाचे दहन, होय अभिमान देशोधडी. तात्पर्य रामनामानं अहंकार मरतो, मन मरतं. आणि मग तुम्ही मन मारलं, अहंकार मारला, तुम्ही देव झाले. कशा प्रकारे देव झाले? रामनामानं मन मारले, अहंकार मारलाय. ज्याचा अहंकार मेलाय, मन मेले, तो राम असतो. तुम्ही रामनामानं राम होता, पण कसे होता? रामनामानं तुम्ही मन आणि अहंकार मारता. ज्याचा अहंकार आणि मन मेले, तो राम असतो. म्हणजे पर्यायाने तुम्ही रामनामाने राम झाले. म्हणून तुकोबाराय म्हणतात की राम म्हणता रामची होई जे, पदी बैसोनी पदवी घ्यायची. राम म्हणता रामची होई जे, पदी बैसोनी पदवी घ्यायची. राम बनण्यासाठी अहंकार आणि मन मारावं लागतं, मग तुम्ही राम होता. मनुष्य मेल्यानंतर एका देहातून दुसऱ्या देहात जाणार हे मन असतं. नाथ महाराज लिहित आहेत, देहीचे देहांतर गमन वासनीयोगी करी मन, आत्म्याशी देहांतर गमन जन्म मरण असे ना. होई नीट आहे का? नाथांची होई, नाथ महाराजची होई. देहीचे देहांतर गमन वासनीयोगी करी मन, आत्म्याशी देहांतर गमन जन्म मरण असे ना. आत्मा स्थिर आहे, अचल आहे, विश्वव्यापी, तो आपली जागा सोडत नाही. मग एका देहातून दुसऱ्या देहात जाणार हे मन आहे म्हटले. आत्मा आपली जागा सोडत नाही. आणि हे मन एका देहातून दुसऱ्या देहात जात असताना ते तुम्हाला संसारात बांधतं. एका देहातून दुसऱ्या देहात मन गेलं आणि ते तुम्हाला संसारात बांधतं. अर्थात तुमचं मन मनरूपानं जर शिल्लक राहिलं तर ते तुम्हाला संसारात बांधणार, 84 लक्ष योनीमध्ये फिरवणार. आणि म्हणून तुम्हाला मन मारायचं. आणि म्हणून भगवंत अर्जुनाला उपदेश करतात की तू मन हे मीची करी, माझ्या भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मजे एकाते. अर्जुना, तू तुझं मन मी कर, तू तुझं मन कृष्ण कर, राम कर. तुझं मन कृष्ण राम झालं की ते राम होईल. आणि तुझं मन मनरूपानं शिल्लक असेल तर ते पुढच्या प्रवासाला निघेल, तुला जन्ममरणाच्या फेऱ्यात बांधेल. म्हणून तुम्हाला तुमचं मन राम करायचं, कृष्ण करायचं. आणि मन रामनामाने राम होतं. मन हे राम झाले, मन हे राम झाले. प्रवृत्ती ग्रासूनी निवृत्तीशी आले. मनाचं राम करायचं, रामनामानं होतं. मनाचं राम करणं म्हणजे मन मारणं. मन रामाच्या चरणात लीन होणं म्हणजे मनाचं राम करणं. मग रामनामानं तुम्ही अहंकार मारले, मन मारले, अर्थात अहंकार मन भगवंताच्या चरणात लीन झाले. अर्थात रामनामानं मन मारले, मन मेले की मनच राम होतं. मग रामनामानं मन मारले, मन मेले की तुम्ही राम झाले. पर्यायाने रामनामाने तुम्ही राम झाले. म्हणून राम म्हणता रामची होई जे, पदी बैसोनी पदवी घ्यायची. रामनामानं तुम्ही रामच होता, रामच होता. पण राम निरंतर घोकायचा, निरंतर घोकायचा. तर रामनामानं राम होता येतं. आणि राम निरंतर नाही घोकला तर मन मनरूपानं शिल्लक राहतं. निरंतर राम घोकला तर मन मरतं. मन मरणं म्हणजे राम होणं. पण राम निरंतर नाही घोकला तर मन शिल्लक राहतं आणि पुढच्या प्रवासाला निघतं, तुम्हाला जन्ममरणाच्या फेऱ्यात बांधतं. आणि मग देहीचे देहांतर गमन वासनीयोगी करी मन, आत्म्याशी देहांतर गमन जन्म मरण असे ना. तुम्हाला रामकृष्णामानं मन मारायचं.
मनाचं उन्मन करायचं. तुम्ही असा एक सर्वसाधारण नियम आहे की तुम्ही ज्याचं निरंतर चिंतन करता तुमचं मन तीच वस्तू बनते. याला नाथ महाराज म्हणतात की चिंतने चिंतने तदरूपता, चिंतने चिंतने तदरूपता. तुम्ही ज्याचं निरंतर चिंतन कराल तुमचं मन ती वस्तू बनते. नाथ महाराजांनी एक भिंगोटीचा दृष्टांत दिला आहे नाथ भागवतात. महाराज म्हणतात की एक भिंगोटी नावाचा किडा असतो. तो स्लॅबला किंवा जुन्याकडे माळादाला एक घर करायचं, त्याला म्हणायचं कुंभारणीचं घर. या भिंगोटीला कुंभारी नाही म्हणतात ग्रामीण भागात. ती कुंभारीन, भिंगोटी म्हणजे कुंभारीन, ती कुंभारीन मातीचं घर करते खांडाला किंवा स्लॅबला आणि गवतावरून एक आळी पकडून आणते आणि त्या मातीच्या घरात डांबून ठेवते. ती कुंभारीन त्या आळीला खातही नाही आणि जाऊ देत नाही. म्हणजे तिला मारायचं नाही आणि जगू द्यायचं नाही, तिला भेदरून सोडायचं. तिला डांबून टाकले, कुंभारीन बाहेर जाते. त्या आळीला धाकच, कुंभारीन येईल मला मारील मला खाईल. त्या आळीला धाक. मग धाकाच्या पोटी ती आळी सारखं त्या कुंभारणीचं चिंतन करते आणि सारखं कुंभारणीचं चिंतन केल्यामुळं एक दिवशी त्या आळीला पंख फुटतात आणि आळी कुंभारीन बनून उडून जाते. याला म्हणतात चिंतने चिंतने तद्रूपता. तसं तुम्ही निरंतर रामनामाचं चिंतन करा, तुमचं मन राम बनतं, अर्थात तुम्ही राम बनता. तुमचं मन राम बनतं अर्थात तुम्ही राम बनता. याला म्हणतात चिंतने चिंतने तद्रूपता. तुम्ही जी वस्तू निरंतर घोकाल, जी वस्तू निरंतर घोकाल, चित्त त्या वस्तूचा आकार धरतं. या जन्मात किंवा पुढच्या जन्मात तुम्ही तीच वस्तू बनता. देवाच्या हद्दीपर्यंत या जन्मातच तुम्ही देव बनता, पण पुनर्जन्माच्या हद्दीपर्यंत पुढच्या जन्मी तुम्ही ती वस्तू बनता. धनवरा लिहितात आणि मरणी जाय जे आठवे तो तेची गती ते पावे, म्हणून सदा स्मरावे मातेची तुवा. तुम्ही आयुष्यभर ज्या गोष्टीवर सर्वात जास्त प्रेम केले, तुमचं चित्त त्या वस्तूचा आकार धरतं आणि पुढच्या जन्मात तुम्ही तीच वस्तू बनता. आयुष्यभर तुम्ही बैलावर प्रेम केले, केल्यावर जोडी बैलापूरची सुंदर बैल आहेत, बैलावर प्रेम केले. कुणी मुलावर करतं, मुलीवर करतं, धनावर, संपत्तीवर, कुत्रं, मांजर, झाड कशावर करता. उदाहरण तुम्ही बैलावर प्रेम केले, आयुष्यभर सर्वात जास्त प्रेम बैलावर केले. तुमचं चित्त बैलाचा आकार धरतं आणि तुम्ही मेल्यानंतर पुढच्या जन्मात बैलच होतात, बैल होता. आयुष्यभर ज्याचं चिंतन केलं आहे, आयुष्यभर ज्याच्यावर सर्वात जास्त प्रेम केलं आहे, पुढच्या जन्मी तुम्ही ती वस्तू होता. मग असा जर सिद्धांत आहे तर तुम्ही रामनामावर प्रेम करा ना. तुम्ही रामावर आणि रामनामावर सर्वात जास्त प्रेम करा, तुमचं चित्त रामस्वरूप बनेल. तुम्ही राम बनाल, याच जन्मात बनाल आणि मेल्यावरही बनाल. या जन्मात राम बनाल तर जीवनमुक्ती, मेल्यावर राम झाले तर विदेह मुक्ती, जन्ममरणाच्या फेऱ्यातून बाहेर पडाल. याला म्हणतात चिंतने चिंतने तद्रूपता. तुम्ही ज्याचं चिंतन कराल तुम्ही ती वस्तू बनता. ते आळीनं कुंभारणीचं चिंतन केलं, आळी कुंभारीन झाली. तुम्ही रामाचं चिंतन करा, तुम्ही राम होता. याला तुकोबारा म्हणतात की राम म्हणता रामाची व्हायची, पदी बैसवानी पदवी घ्यायची. हां, राम म्हणता रामाची व्हायचे, पदी बैसवानी पदवी घ्यायची. रामनामानं तुम्ही राम होता, पण कसं होता की मन हे राम झाले, मन हे राम झाले. रामनामानं अर्थात अखंड रामनामानं तुम्हाला अहंकार आणि मन मारायचे, मनाचं उन्मन करायचं. मनाचं उन्मन करणं म्हणजे मन मरणं, आणि मन मरणं म्हणजे काय वस्तू नाही. मेल आणि त्याची अंतयात्रा काढली. मन हे काल्पनिक वस्तू आहे. वाया मन हे नाव, एरवी कल्पनाची सावे. मन हे भगवंत आहे, पण शरात काल्पनिक गुप्त रूपानं राहतं. निरंतर रामनामानं तुमचं मन अंतर्मुख होतं. अंतर्मुख झालेलं मन हृदयस्थ रामाला भेटतं. मन आणि हृदयस्थ राम यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभते. मग हेच रामनाम निरंतर असेल तर निरंतर अंतर्मुख, निरंतर अंतर्मुख झालेलं मन हृदयस्थ रामाला भेटेल. मन आणि हृदयस्थ राम यांच्या भेटीतून मनाला निरंतर स्थिरता लाभेल. आणि मनाची निरंतर स्थिरता म्हणजे मन रामाच्या चरणात लीन झाले, तिथे त्याचं उन्मन झाले, ते मेलं आहे, ते मनरूपानं शिल्लक राहिलं नाही.
ते रामाच्या आत्मस्वरूपात किंवा रामाच्या चरणात लीन झाले आहेत हृदयात. मन मेलं, मधला अहंकार मेला. मग रामनामाने मन स्थिरावले, त्याचं उन्मन झाले, त्याची अत्यंतिक निवृत्ती झाली. मग मनात वास करणारा अहंकारही मेला आहे. पर्यायाने काय झाले? रामनामानं अहंकार मारलाय, मन मारले. अहंकार असेल मन मरणं ही मुक्ती असते. मुक्ती म्हणजे राम होणं. मग रामनामानं मन मारले, अहंकार मारलाय, तुम्ही राम झालेत. मग पर्यायाने तुम्ही रामनामानं राम झाले. म्हणून राम म्हणता रामाची होईजे, पदी बैसोनी पदवी घ्यायची. राम म्हणता रामाची होईजे, पदी बैसोनी पदवी घ्यायची. मग आता रामाचं पद ही काय लहान गोष्ट आहे का? राम म्हणता रामाची होईजे, रामनामाने तुम्ही राम झाले, पण तुम्हाला रामाचं पद मिळालं, नारायणाचं पद मिळालं, तुम्ही नराचे नारायण झालेत. पद मिळाले. कोणतं पद? हरिपद मिळाले, संतपद मिळाले. संसारातले आलतू पालतू जोटर मोटर पदं नाही आहेत. संसारातली सगळी पदं जोटर मोटर आहेत. या विश्वात सर्वात मोठं पद काय? तर हरिपद किंवा संतपद. तर तुम्हाला पद मिळतं, त्या पदावर बसता, तुम्ही पदाधिकारी होता, अर्थात तुम्ही नराचे नारायण होता, विश्वाचे मालक होता. तुम्ही हरिपदावर बसता आणि विश्वाचे मालक होता. आणि म्हणून उभ्या आयुष्यात एकच करायचे, राम गोकायचं, निरंतर राम गोकायचं. रिकामा अर्धगडी राहू नको, निरंतर राम गोकायचं. नित्य असत्य अमित हरिपाठदेश, नित्य राम गोकायचं. राम नामानं तुम्ही रामच होता, रामाचं पद तुम्हाला मिळतं आणि रामाची गादी तुम्ही चालवता. काम क्रोध दोन्ही दिले बंदीखानी. काय? आम्ही झालो गोसावी. इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. काम क्रोध दोन्ही दिले बंदीखानी. तुका म्हणे इंद्रियाचे धनी आम्ही, काम क्रोध दोन्ही तुका म्हणे दिली बंदीखानी. इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. मन हे प्रमुख इंद्रिय, सकळ इंद्रिया मन हे प्रधान. तेही धरी ध्यान विठोबाचे. मनाने विठोबाचं रामाचं ध्यान धरले, ते विठ्ठल झाले. मेले म्हणजे विठ्ठल झाले. मन ताब्यात आलं, मन मेले की बाकीचे इंद्रिय मरून पडतात. इंद्रिया ते आधीच उबडे, सूत्रधारेविने साईकडे वावजायची. त्या दोऱ्या कळसूत्री बावल्याचा खेळ असतो. बोटाने दोऱ्याने ते बावल्या नाचवतात, पण सूत्रधार आता जेवायला गेलाय, दोरा हलत नाही, त्या बावल्या उताने पडतात. तसं सूत्रधार मन आहे, हे मन मेलंय, इंद्रिय उतानी पडतात. दोरा हलवणारा मनुष्य थांबलाय किंवा जेवायला गेलाय, ब्रेक घेतलाय, बावल्या उताने पडतात. मन मेलंय, इंद्रिय उतानी पडतात. का? तर बावल्याला नाचवणारा सूत्रधार आहे, इंद्रियाला नाचवणारं मन आहे. इंद्रिया ते आधीच उबडे, सूत्रधारेवने साईकडे वावदेश. मन आहे इंद्रियांचा स्वामी. जसं राजा ताब्यात आला की सैन्य ताब्यात येतं, तसं मन राजा आहे. मनरूपी राजा ताब्यात आला की इंद्रियरूपी सैन्य आपाप ताब्यात येतं. मन मारायचे आणि मन मेले की इंद्रिय ताब्यात येतात. इंद्रिय ताब्यात येणं, तो जितेंद्रिय असतो, तो गोसावी असतो, तो देव असतो. इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. गोसावी म्हणजे देव, गोसावी म्हणजे देव किंवा संत. तात्पर्य तुम्ही रामनामानं राम होता, रामाची पदवी मिळवता, रामाच्या पदावर बसता, ब्रह्मांड नायक होता, विश्वाचे धनी होता. इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. गोसावी म्हणजे राजा. आणि मग महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात म्हणतात की ऐसे सुख वचनी आहे, विश्वासे अनुभव पाहे. ऐसे सुख वचनी आहे, विश्वासे अनुभव पाहे. की मुखातून सातत्यानं राम जर निघाला, ऐसे सुख वचनी आहे, वचन म्हणजे बोलणे. तुमच्या बोलण्यातून सतत जर राम 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 निघाला, नॉनस्टॉप राम निघतोय, तुमचे वचन म्हणजे रामच आहे. सारखं
राम रामच बोलताय तुम्ही, तर सारखं राम राम बोलल्यानं, सारखं राम घोकल्यानं झालं काय, तर तुम्ही राम झाले, रामाचं पद तुम्हाला मिळालं, विश्वाचे मालक झाले. हा विश्वास ठेवा, अनुभव घेऊन पहा. महाराज म्हणतात हा विश्वास ठेवा, अनुभव घेऊन पहा. आणि राम घोकणं आणि राम होणं, रामाचं पद मिळणं हे सर्वात मोठं सुख आहे, ते आत्मसुख आहे. आणि म्हणून महाराज दुसऱ्या चरणात म्हणतात की ऐसे सुख वचनीय आहे, विश्वासे अनुभव आहे. तुमचं वचन हे रामनाम असावं, रामनामाशिवाय शब्द बोलू नये. आता बोलण्याचे नाही देवाविनं काही, बोलेल तर राम. आणि म्हणजे असं तुम्ही निरंतर राम घोकतायत, तुमचं वचनच राम झाले, तुम्ही बोलताय ते रामच बोलतायत, रामानं राम होता. मग हा विश्वास ठेवा, अनुभव घेऊन पहा. राम घोकलाय निरंतर, तुम्ही राम झाले, रामाचं पद मिळाले, विश्वाचे मालक झाले, आणि तुम्ही आत्मसुखात लोळतायत. आणि म्हणून राम घोकून राम होणं, रामाचं पद मिळवणं हे सर्वात मोठं सुख आहे. आणि ऐसे सुख वचनीय आहे, विश्वासे अनुभव आहे. आणि मग जो रामनामानंच राम झालाय, त्याला रामनामाची चटक लागते, त्याला रामनामाची चव कळते, त्याला इतर कुठल्या चवी आवडत नाहीत. आवडते ती फक्त रामरसाची चव. या अभंगाच्या 3ऱ्या चरणात आणि महाराज बोलत आहेत की रामरसाच्या चवी आनरस रुचती केवी. रामरसाच्या चवी आनरस रुचती केवी. रामरस अनेक प्रकारचे रस आहेत. आमरस आहे, सुधारस आहे,